नमस्कार. आपल्या सर्वांसोबत गेले 21 दिवस मी सुद्धा यथार्थ माँ नर्मदा परिक्रमेच्या माध्यमातून या अलौकिक अनुभवाचा आनंद घेत आहे. गेले 21 दिवस आपण जो अनुभव घेतला तो मी शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे या कवितेच्या माध्यमातून. कविता वाचते. ओढ मैयाच्या भेटीची मनी आली दाटून, ओढ मैयाच्या भेटीची मनी आली दाटून, तिलाही कळली माझी प्रीत, दिली यथार्थ यात्रा धाडून. गुरूंच्या आशीर्वादानं केली परिक्रमेची सुरुवात, गुरूंच्या आशीर्वादानं केली परिक्रमेची सुरुवात, नवऱ्याने मुलाने जबाबदारी स्वीकारून घेऊ दिला मला माझा श्वास, नवऱ्याने मुलांनी जबाबदारी स्वीकारून घेऊ दिला मला माझा श्वास. मैयाच्या प्रेमापोटी या अनोळखी विश्वात ठेवलं मी पहिलं पाऊल, मैयाच्या प्रेमापोटी या अनोळखी विश्वात ठेवलं मी पहिलं पाऊल, पंडितजींच्या पहिल्या भेटीतच लागली सहकार्याची चाहूल. ज्ञानी यांचे पाय कसे जमिनीवरच असतात, मैयाचे सच्चे भक्त बहुधा असेच असतात. पोपट भाऊंच्या चेहऱ्यावरचे ते पहिले सात्विक हसू पुढे कधीच मावळले नाही, पोपट भाऊंच्या चेहऱ्यावरचे ते पहिले सात्विक हसू पुढे कधीच मावळले नाही. असा ज्ञानी शांत व्रतस्थ मैया भक्त सहजासहजी भेटत नाही. आशाताई आणि मेटकर काका काकी मला अगदी घरचेच वाटले, आशाताई आणि मेटकर काका काकी मला अगदी घरचेच वाटले. बाकी सगळ्या गोतावळ्यासह परिक्रमेचे कुटुंब सजले. एकटी आले म्हणून वाटले सर्वांनाच कौतुक, एकटी आले म्हणून वाटले सर्वांनाच कौतुक, पण मैयानेच बोलावले ना, मग हवी कशाला धाकधूक. दत्तगुरूंच्या कृपेनेच सगळ्यांची भेट झाली, दत्तगुरूंच्या कृपेनेच सगळ्यांची भेट झाली. आयुष्याला दिशा देण्या मैयाची सेवा लाभली. गज्जू, शिवाजी, दत्तू, विठ्ठल या भावांची आगळीच होती धावपळ. 21 दिवस सेवा देऊन त्यांनी केले जमा पुण्यफळ. प्रकाश भाऊनी सविताताईंच्या टीमवर आहे अन्नपूर्णेचा वरदहस्त, प्रकाश भाऊनी सविताताईंच्या टीमवर आहे अन्नपूर्णेचा वरदहस्त. बालभोगनी भोजन प्रसाद होता रोजच मस्त. मैयापासून माणसांपर्यंत, गुरूंपासून शिष्यांपर्यंत, मैयापासून माणसांपर्यंत, गुरूंपासून शिष्यांपर्यंत, देवळातल्या देवापासून माणसातल्या देवापर्यंत, डांबरी रस्त्यांपासून जंगली वाटांपर्यंत, छोट्याशा ओहळापासून अथांग समुद्रापर्यंत, माणसांच्या कोलाहलापासून पक्ष्यांच्या मधुरावापर्यंत खूप काय काय अनुभवलं. निष्काम कर्म म्हणजे काय हे इथेच उमगलं. कोशाच्या बाहेर पडून सुरवंटाचं झालंय फुलपाखरूच थेट, कोशाच्या बाहेर पडून सुरवंटाचं झालंय फुलपाखरूच थेट. पोपट भाऊंसोबतचे हे 21 दिवस म्हणजे वाटतेय जीवाशिवाची भेट, पोपट भाऊंसोबतचे हे 21 दिवस म्हणजे वाटतेय जीवाशिवाची भेट. नर्मदे हर. खूप छान वाटलं सर्वांचे अनुभव ऐकून. प्रत्येकजण स्वतःच्या साधनेमध्ये अगोदरच मस्त असल्यामुळे ही परिक्रमा प्रत्येकाला भावली. वास्तविक पाहता नियोजन आयोजन हे आपण काही करू शकत नाही कुठली गोष्ट. मी आमचे गुरु महाराज आहे राजाराम महाराज कुवर, तर मला जर एखाद्या गोष्टीचं प्रश्न निर्माण झाला तर मी त्यांच्याकडे जातो. कोणतीही कृती आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस पहिला निर्माण होतो तो अहंकार, आणि मग ह्या गोष्टी ज्या आहेत तर, आणि व्यवसाय करायचं म्हटलं तर त्याच्यामध्ये नफा तोटा, परमार्थामध्ये अहंकार. त्यांनी लगेच गीताजी घेतली समोर आणि सांगायला सुरुवात केली. त्यांनी पहिला श्लोक घेतला, सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो, ततो युद्धायु युजस्व नैवम पापमवाप्स्यसि. हाच प्रश्न म्हणे भगवान श्रीकृष्णाला अर्जुनाने विचारला होता. त्यावेळेस भगवंतांनी हे उत्तर दिलं, सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो, ततो युद्धायु युजस्व नैवम पापमवाप्स्यसि. जर सुख आणि दुःख हे जर समान असेल, लाभ आणि अलाभ आणि ह्याचं काही घेणं देणंच नसेल तर मग काय हरकत आहे. ह्या वृत्तीमधून आपण ज्यावेळेस प्रत्येक गोष्ट करणार त्यावेळेला त्याचा
आता तुम्ही सगळ्यांनी सांगितलं की बाबा माझं नाव घेतलं ह्याने असं, वास्तविक पाहता माझा याच्याशी काहीही संबंध नाही. आपण एकदा मैयाच्या समोर नतमस्तक झालो की हे आपोआप चालतं. आणि ही परिक्रमा जी आहे ती पंडित नर्मदानंद दासजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली, तिथं कुणाचं नाव नाही. त्यामुळे मैया आणि ती त्यांच्या पाठीमागे आपण चाललेलो आहे आणि त्या पद्धतीने ही परिक्रमा दरवर्षी नित्यक्रमाने होत चाललेली, ह्याच्यातच खूप आनंद आहे. आणि आपण फारशी जाहिरात नाही करत, प्रत्येक वेळेला एक फेसबुकला थोडंसं सूचना देतो आणि त्या माध्यमातून अगदी निवडकच साधक प्रत्येक वेळेला येतात आणि त्याचा आपल्याला आनंद मिळतो. एवढंच सांगतो. धन्यवाद. नर्मदे हर.